नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक 2 आरशातील प्रतिमा व्यवसाय प्रश्न 1 ते 19 साठी सूचना. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून शोधा. प्रश्न नंबर 1 प्रश्न आकृती. मित्रांनो, आपल्याला दिलेली आहे प्रश्न आकृती आणि त्यानंतर दिलेल्या आहेत उत्तर आकृत्या, म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते आपल्याला उत्तर आकृत्यांमधून शोधायचं आहे. मित्रांनो, आरशातील प्रतिमा शोधताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, प्रतिमेमध्ये म्हणजे आरशातील प्रतिमा, या प्रतिमेमध्ये वस्तूची डावी बाजू नेहमी उजवीकडे तर उजवी बाजू नेहमी डावीकडे दिसते. वरची बाजू वर असते, खालची बाजू खाली असते. म्हणजे या ठिकाणी जी प्रश्न आकृती आहे, या आकृतीची डावी बाजू आपल्याला उजवीकडे दिसेल आणि उजवी बाजू डावीकडे दिसेल. मग आता प्रश्न आकृतीची जी डावी बाजू आहे, त्या डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक अर्धगोल दिसतोय. मग हा डावीकडचा अर्धगोल कुठे जाईल तर तो उजवीकडे जाईल. मग उजवीकडे वरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये अर्धगोल आहे, अशी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक 2. आणि आपण या ठिकाणी खाली सुद्धा बघू शकतो मित्रांनो, उजवीकडे असलेला जो गोल आहे खालच्या बाजूचा, तो डावीकडे खालच्या बाजूला असेल. म्हणजे डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे, वरची बाजू वर असते, खालची बाजू खाली असते. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहे. प्रश्न नंबर 2. मित्रांनो, प्रश्न नंबर 2 मध्ये आपल्याला एक प्रश्न आकृती दिसते आहे आणि 4 उत्तर आकृत्या आहेत, म्हणजे 4 पर्याय आहेत. प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आपण ओळखणार आहोत. आरशातील प्रतिमा ओळखताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, उजवी बाजू डावीकडे, डावी बाजू उजवीकडे, वरची बाजू वर असते, खालची बाजू खाली असते. मग आता आपण जर आकृतीमध्ये बघितलं तर आकृतीची जी उजवी बाजू आहे, त्या उजव्या बाजूच्या खालच्या बाजूला, खालच्या भागामध्ये एक भरलेला गोल आहे. मग तो उजवीकडचा गोल कुठे येईल? डावीकडे. मग डावीकडे खालच्या बाजूला गोल आहे भरलेला, असं कुठं आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये पण आहे, पण पर्याय क्रमांक 1 मध्ये जो गोल दिसतोय तो वरच्या बाजूला आहे, म्हणजे आकृतीच्या वरच्या भागामध्ये आहे, तो खालच्या भागामध्ये दिसत नाही. म्हणजे मित्रांनो, प्रश्न नंबर 2 ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. आपण या ठिकाणी बघू शकतो, प्रश्न आकृतीची जी उजवी बाजू आहे ती डावीकडे आलेली आहे, डावी बाजू उजवीकडे आलेली आहे, वरचा भाग वर आहे, खालचा भाग खाली आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 3. मित्रांनो, प्रश्न नंबर 3 मधील आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा या 4 पर्यायांमधून ओळखायची आहे. बघा, आपल्याला दिलेला आहे यन, इंग्रजी अक्षर यन आहे, त्याच्या वरच्या उजव्या बाजूच्या वरच्या रेषेला एक भरीव गोल आहे. मग तो उजवीकडचा भरीव गोल कुठं असेल? डाव्या बाजूला. मग आता यन अक्षराच्या डाव्या बाजूला वरच्या भागामध्ये भरीव गोल आहे, अशी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, प्रश्न नंबर 3 मधील जी आकृती आहे, या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. हे आपलं उत्तर आहे. आता पर्याय क्रमांक 2 का नाही आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये भरीव गोल खालच्या बाजूला आला, म्हणजे आरशातील प्रतिमेमध्ये वरची बाजू खाली येत नाही, खालची बाजू वर जात नाही, फक्त डावीकडची बाजू उजवीकडे जाते, उजवीकडची बाजू डावीकडे जाते. पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो आपल्याला भरीव गोल कुठेच दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर येणार नाहीये. पर्याय क्रमांक 4 मध्ये जो भरीव गोल आहे तो खालच्या बाजूला आणि उजवीकडे आलेला आहे मित्रांनो, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. प्रश्न नंबर 3 ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. बघा, या ठिकाणी बघू शकतो, डावी बाजू उजवीकडं, उजवी बाजू डावीकडं, वरचा भाग वर आहे, खालचा भाग खाली आहे. प्रश्न नंबर 4. मित्रांनो, प्रश्न नंबर 4 ची आरशातील प्रतिमा आपल्याला पर्यायामधून ओळखायची आहे. आपल्याला दिलं आहे MAN, मॅन हे इंग्रजी अक्षर दिलेलं आहे, इंग्रजी शब्द आहे. मग आता आपण बघू शकतो उजवी बाजू डावीकडे जाणार, म्हणजे उजवीकडं दिलेला जो यन आहे तो डावीकडं, मग डावीकडं यन आहे असं आपल्याला कुठं दिसतंय तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे उजवीकडचा यन डावीकडे असेल, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक
1 हे उत्तर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तर या ठिकाणी कट झालं, पर्याय क्रमांक 3 येणार नाही. मग आता यम आहे आकृतीच्या डाव्या बाजूला, तो असेल उजवीकडं. मग उजवीकडं यम आहे असं कुठं झालंय? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला उजवीकडे यम दिसतो, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 उत्तर काय येणार नाहीये, तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये यम उजवीकडे आहे, पण तो उलटा यम झालेला आहे. म्हणजे हे जलप्रतिबिंबामध्ये आपल्याला बघायला मिळतं, आरशातील प्रतिमेमध्ये नाही. प्रश्न नंबर 4 ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो आपण बघू शकतो उजवीकडची बाजू डावीकडे आलेली आहे, डावीकडची बाजू उजवीकडे. मध्ये जो ए आहे तो तसाच राहणार आहे. ए आणि यम मध्ये मित्रांनो कुठलाही बदल होत नाही. फक्त या ठिकाणी डावीकडे आहे तो उजवीकडे गेला, मध्ये ए आहे तो मध्येच ए राहिला आणि ए मध्ये बदल होत नाही. ए मधील ज्या रेषा आहे त्याच्यामध्ये कुठलाच बदल होत नाही. फक्त यन मध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे. यनची जी उजवी बाजू आहे ती मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी डावीकडे आलेली आहे. चौथ्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 5. मित्रांनो प्रश्न नंबर 5 मधील प्रश्न आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. आता या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण बघू शकतो, तर आकृतीच्या वरच्या भागामध्ये बघा या ठिकाणी वर्तुळ आहे, वर्तुळात त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये पुन्हा वरच्या भागात एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाची डावी बाजू भरलेली आहे, डावा अर्धा भाग भरलेला आहे. मग तो उत्तर आकृतीमध्ये आरशातील प्रतिमेमध्ये आपल्याला उजवीकडे अर्धा भाग भरलेला दिसेल. मग आकृतीमध्ये उजवीकडे अर्धा भाग भरलेला आहे अशी आकृती आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो हेच आहे आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 2 का नाही आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो आकृती उलट झालेली आहे, म्हणजे वरचा भाग खाली आला. आरशातील प्रतिमेमध्ये वरचा भाग खाली येत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय झालंय, तर वरचा जो भाग आहे तो उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. आणि प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 या दोन्ही आकृत्या सारख्याच आहे, म्हणून प्रश्न नंबर 5 मधील आकृतीची पर्याय क्रमांक 4 ही आरशातील प्रतिमा होऊ शकत नाही. 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6 मधील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आपण पर्यायामधून ओळखणार आहोत. मित्रांनो आता प्रश्न आकृती 6 मध्ये आपल्याला 5 दिलेला आहे, मराठी अंक जो आहे 5 तो दिलेला आहे. मग आता आरशातील प्रतिमेमध्ये वरची बाजू वर असते, खालची बाजू खाली असते. फक्त डावीकडचा भाग उजवीकडे जातो, उजवीकडचा भाग डावीकडं. मग आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मित्रांनो चुकीचा आहे, कारण की वरचा जो भाग आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये खाली आलाय, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा तेच झालंय, वरचा भाग खाली आलेला आहे. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर वरचा भाग वर आहे, खालचा भाग खाली आहे. डावीकडची बाजू उजवीकडे आलेली आहे आणि ही उजवीकडची बाजू डावीकडे आलेली आहे. प्रश्न नंबर 6 मधील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उत्तर का नाही, तर प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 दोन्हीही सारख्याच आकृती आहेत, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 7. मित्रांनो प्रश्न नंबर 7 ची आरशातील प्रतिमा आपल्याला ओळखायची आहे. उजवीकडची बाजू डावीकडे जाणार, डावीकडची बाजू उजवीकडे. मग आता आकृतीमध्ये उजवीकडं या ठिकाणी खालच्या बाजूला जो भरलेला भाग आहे तो डावीकडे येणार. मग डावीकडे खालच्या बाजूला रंगवलेला भाग आहे अशी आकृती आहे पर्याय क्रमांक 2, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो आपण बघू शकतो वरचा भाग वर आहे, खालचा भाग खाली आहे. फक्त उजवीकडची बाजू डावीकडं आणि डावीकडची बाजू उजवीकडे आलेली आहे. 7व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 8. मित्रांनो प्रश्न नंबर 8 ची आरशातील प्रतिमा आपल्याला ओळखायची आहे. आपण बघू शकतो डावीकडची बाजू उजवीकडे जाणार, उजवीकडची बाजू डावीकडे. मग आता डावीकडची बाजू उजवीकडे जाणार, म्हणजे या ठिकाणी जो भरलेला भाग आहे मधल्या भागामध्ये आकृतीच्या मध्यभागी जो भाग आहे भरलेला काळा, तो भाग आपल्याला उजवीकडे दिसणार. मग उजवीकडे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये आहे. पण आता या ठिकाणी मित्रांनो आपण जर बघितलं तर खालच्या बाजूला भरलेला भाग आहे तो खालीच राहणार आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये तो वर गेलाय आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा वर गेलेला आहे, म्हणून 3 आणि 4 हे उत्तर येणार नाहीये. आणि पर्याय क्रमांक 1 सुद्धा आपलं उत्तर येत नाही, कारण की
प्रश्न आकृतीमध्ये भरलेला जो काळा भाग आहे तो डावीकडं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये डावीकडंच आहे, म्हणून हे उत्तर येणार नाही आहे. 8व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे, पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, आपण बघू शकतो वरची बाजू वर आहे, खालची बाजू खाली आहे. फक्त उजवीकडची बाजू डावीकडं आणि डावीकडची बाजू उजवीकडं, म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. मित्रांनो, प्रश्न नंबर 9 मध्ये आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला मराठी अक्षर क दिलेलं आहे. मग आता पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न आकृती या ठिकाणी दोन्ही पण सारखे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 जर बघितला तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मध्ये मराठी क हे अक्षर उलट झालेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे, कारण की क या अक्षरामध्ये मित्रांनो हा जो थोडा गॅप आहे, खालच्या बाजूला जो थोडा गॅप आहे तो उजवीकडे आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर तो डावीकडे आलेला आहे, म्हणून 9व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. आणि मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 का नाही आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये क या अक्षराच्या खालच्या भागात जर बघितलं तर दोनही बाजूला मित्रांनो या ठिकाणी थोडा थोडा गॅप आहे, जो एकीकडेच पाहिजे होता तो दोन्हीकडे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार नाही आहे. प्रश्न नंबर 9 मधील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10. प्रश्न आकृतीची मित्रांनो आरशातील प्रतिमा आपण ओळखणार आहोत. आता आकृतीचा जो डावा भाग आहे तो उजवीकडे येणार, म्हणजे जी उभी रेषा आहे ती उजवीकडे येणार. मग उभी रेषा उजवीकडे आहे असा फक्त एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. 10व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 उत्तर काय येणार नाही आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण बघू शकतो डावीकडचा जो भाग आहे तो डावीकडेच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर काय येणार नाही तर पर्याय क्रमांक 3 मध्ये मित्रांनो जो डावीकडचा भाग होता तो खालच्या बाजूला आला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मित्रांनो आणि प्रश्न आकृती दोन्ही पण सारख्याच आकृती आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर येणार नाही आहे. 10व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, बघू शकतो उजवीकडची बाजू डावीकडे आली आणि डावीकडची बाजू या ठिकाणी उजवीकडे आलेली आहे. प्रश्न नंबर 11. मित्रांनो, प्रश्न नंबर 11 मध्ये जी प्रश्न आकृती आहे यामध्ये आपल्याला इंग्रजी संख्या 64 ही संख्या दिलेली आहे इंग्रजीमध्ये, आणि या 64ची आरशातील प्रतिमा कशी असेल ते आपल्याला पर्यायामधून ओळखायची आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर 6 आहे डावीकडं, तो उजवीकडे येणार आहे. मग 6 उजवीकडे येणार आहे असं कुठं झालं आहे तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये. पण मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर 6 जो आहे त्याचा जो खालचा भाग आहे वर्तुळ आकार तो खालच्या बाजूला आहे, तो पर्याय क्रमांक 3 मध्ये वरच्या बाजूला गेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार नाही आहे. तर मित्रांनो, 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपण बघू शकतो उजवीकडे असलेला 4 आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडे आलेला आहे आणि डावीकडे असलेला 6 पर्याय क्रमांक 1 मध्ये उजवीकडे आलेला आहे. 11व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 12. मित्रांनो, प्रश्न नंबर 12 मध्ये दिलेली प्रश्न आकृती, या प्रश्न आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा पर्यायांमधून ओळखायची आहे. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी आकृतीचा जो खालचा भाग आहे तो वर आलाय, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार नाही आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो उजवीकडची बाजू डावीकडे आणि डावीकडची बाजू उजवीकडे आलेली आहे. मधल्या भागात 3 बाण आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 3 बाण आहे. मित्रांनो, प्रश्न नंबर 12ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3 का नाही आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त मध्ये 2च बाण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 नाही आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी आकृतीचा जो खालचा भाग आहे डावीकडचा खालचा भाग तो उजवीकडे वरच्या भागात गेलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचा आहे. प्रश्न नंबर 12ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 13. प्रश्न आकृतीमध्ये मित्रांनो आपल्याला 50 ही संख्या इंग्रजीमध्ये दिलेली आहे. आता याची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये उजवीकडे 0 आहे जो डावीकडे जाणार आहे. मग डावीकडे उजवीकडचा 0 डावीकडे जाणार आहे असं आपल्याला कोणत्या पर्यायात दिसतंय
तर मित्रांनो उजवीकडे असणारा शून्य या ठिकाणी डावीकडे आला आहे असं पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपला उत्तरामध्ये येणार नाही. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये जर मित्रांनो आपण बघितलं तर आकृतीचा या ठिकाणी जो 5 आहे तो डावीकडे आहे, तो डावीकडचा बरोबर उजवीकडे आलेला आहे. या 5चा जो डावीकडचा भाग आहे तो उजवीकडे आलेला आहे. मित्रांनो 13व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3 का नाही आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी 5चा जो खालचा भाग आहे, 5चा खालचा भाग या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये वर आलेला आहे. आरशातील प्रतिमेमध्ये खालचा भाग वर जात नाही, वरचा भाग खाली येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो 5 हा आहे तसाच दिसतो, म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये जसा 5 आहे तसाच 5 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आरशातील प्रतिमेमध्ये मित्रांनो डावीकडचा भाग उजवीकडे जातो, उजवीकडचा भाग डावीकडे जातो, म्हणून 13व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14 मित्रांनो प्रश्न नंबर 14 मध्ये बघितलं तर एक पेन्सिल आहे, पेन्सिलचा जो खालचा भाग आहे तो आहे डावीकडे, मग डावीकडचा भाग उजवीकडे जाणार असं कुठं झालं आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून 14व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये खालचा भाग वर आला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय झालं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा खालचा भाग वर आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न आकृती दोन्ही पण सारखे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. प्रश्न नंबर 14ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. डावी बाजू उजवीकडं, उजवी बाजू डावीकडं, खालचा भाग खाली आहे, वरचा भाग वर आहे. प्रश्न नंबर 15 मित्रांनो प्रश्न नंबर 15 मध्ये जर बघितलं तर या प्रश्नाची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. मग आता उजवीकडचा भाग डावीकडे येणार, उजवीकडचा भाग डावीकडे आहे असं फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे आणि डावीकडचा भाग उजवीकडे, म्हणजे मित्रांनो प्रश्न नंबर 14ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. आता बाकी या ठिकाणी सगळे पर्याय मित्रांनो चुकीचे आहेत. प्रश्न नंबर 16 मित्रांनो प्रश्न नंबर 16चं जर आपण निरीक्षण केलं तर ही पूर्ण आकृती या ठिकाणी सममित आहे, म्हणजे अशी मध्यभागात आपण जर एक घडी मारली तर या ठिकाणी ही आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळेल. फक्त या ठिकाणी हे जे 2 भाग आहेत ते थोडे थोडे या ठिकाणी वेगळे आहेत, म्हणजे उजवीकडे आहे गोल आणि डावीकडे आहे या ठिकाणी चौकोन. मग आता डावीकडचा भाग उजवीकडे जाणार मित्रांनो, डावीकडचा भाग उजवीकडे जाणार असं पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय आणि उजवीकडचा भाग डावीकडे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. 16व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 का नाही आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आकृती ची दिशा बदललेली आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा आकृतीची दिशा बदललेली आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो आकृती उलटी झालेली आहे. म्हणजे काय तर वरचा जो भाग आहे, प्रश्न आकृतीचा जो वरचा भाग आहे तो खाली आलेला आहे आणि बाकीचा चौकोन आणि हा वर्तुळाचा भाग त्याच दिशेला आहे. डावीकडचा डावीकडं आहे, उजवीकडचा उजवीकडं. प्रश्न नंबर 16ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो आपण बघू शकतो उजवीकडचा भाग डावीकडे आलाय, डावीकडचा भाग उजवीकडं, वरचा भाग वर आहे आणि खालचा भाग सुद्धा खाली आहे. 16व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 17 मित्रांनो या प्रश्न आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. आता या ठिकाणी हा जो डावीकडचा भाग आहे, डावीकडचा वरच्या बाजूचा जो भाग आहे तो उजवीकडे वरच्या बाजूला जाणार, उजवीकडे वरच्या बाजूला असं कुठं झालंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. खालचा जो भाग आहे मित्रांनो हा उजवीकडचा भाग डावीकडे येणार असं झालंय पर्याय क्रमांक 2 मध्येच, म्हणून 17व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचे आहेत. प्रश्न नंबर 17 मधील प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 2चं निरीक्षण करा. यामध्ये डावीकडची बाजू उजवीकडे आलेली आहे, उजवीकडची बाजू डावीकडे, वरचा भाग वर आहे, खालचा भाग खाली आहे. प्रश्न नंबर 18 मित्रांनो प्रश्न नंबर 18 मध्ये बदक हा शब्द दिलेला आहे, याची आपल्याला आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. ब आहे डावीकडं जो उजवीकडे जाणार असं आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. मित्रांनो 18व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 1 का नाही तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो आकृती उलटी झालेली आहे, वरचा भाग खाली आला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा.
पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा वरचा जो भाग आहे प्रश्न आकृतीचा तो खाली आला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आणि पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न आकृती मित्रांनो दोन्ही पण या ठिकाणी सारख्याच आकृती आहे, म्हणून प्रश्न नंबर 18ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 19 मित्रांनो, या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आपण ओळखणार आहोत. या ठिकाणी उजव्या बाजूला खालच्या भागामध्ये जो या ठिकाणी चौकोन आणि त्यामध्ये भरीव गोल आहे, हा उजवीकडचा डावीकडे येणार असं फक्त मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय, म्हणून 19व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1 का नाही, तर मित्रांनो प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 1 दोन्ही पण सारख्याच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय झाले, तर आकृतीचा जो खालचा भाग आहे तो वर गेलाय, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा आकृतीचा खालचा जो भाग आहे तो वरच्या बाजूला आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. प्रश्न नंबर 19ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 20, खालीलपैकी कोणते इंग्रजी अक्षर आरशात पाहिल्यास आहे तसेच दिसेल? मित्रांनो, जे अक्षर सममित असतं म्हणजे ज्या अक्षराच्या मध्यभागी आपण एखादी घडी घातली तर ती आकृती पूर्ण एकमेकांवर तंतोतंत जुळते, त्याला आपण सममित म्हणतो. असं सममित अक्षर आहे एच आणि ए. म्हणजे एच आणि ए आपण आरशात जर पाहिलं तर आहे तसंच दिसणार. म्हणजे प्रश्न नंबर 20चं उत्तर आहे ब आणि ड. 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि ड योग्य. बघा या ठिकाणी आपण बघू शकतो, ही प्रश्न आकृती जर आपण समजली, याच्या उत्तर आकृतीमध्ये काय होणार, डावीकडचा भाग उजवीकडं, उजवीकडचा भाग डावीकडं, मग दोन्ही पण भाग सारखेच आहेत, म्हणून आकृती आहे अशीच दिसणार. पर्याय क्रमांक ड मध्ये सुद्धा ए आहे मित्रांनो, डावीकडचा भाग आणि उजवीकडचा भाग दोन्ही पण सारखाच आहे. उजवीकडचा भाग डावीकडे जाणार, डावीकडचा भाग उजवीकडे येणार, दोन्ही पण भाग सारखेच असल्यामुळं प्रश्न आकृती आणि आरशातील प्रतिमा दोन्ही पण सारख्याच दिसणार, म्हणून प्रश्न नंबर 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 21, पुढीलपैकी कोणत्या आकृतीच्या उजव्या बाजूस आरसा ठेवल्यास हुबेहूब आकृतीशी जुळणारे प्रतिबिंब दिसेल? मित्रांनो, पर्यायांचा जर आपण विचार केला तर पर्यायांमध्ये डॉट, टेन, मॅन आणि PAN पॅन असे 4 पर्याय आहेत. तर यामध्ये MAM आहे मित्रांनो. या ठिकाणी हा जो यम आहे उजवीकडचा यम डावीकडे येणार, डावीकडचा यम उजवीकडे येणार, मध्ये जो ए आहे तो मध्येच राहणार आहे, म्हणजे MAM पर्याय क्रमांक क हा जर आपण आकृतीच्या उजव्या बाजूस ठेवला तर मित्रांनो प्रश्न आकृती आणि आरशातील प्रतिमा दोन्ही पण आपल्याला तंतोतंत आणि हुबेहूब सारखेच दिसणार आहेत, म्हणून मित्रांनो 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, म्हणजे पर्याय क्रमांक 1 फक्त क योग्य. कारण की मित्रांनो आता डॉटमध्ये सुद्धा काय होईल, टी डावीकडे येईल आणि जो डी आहे तो उजवीकडे जाईल. या ठिकाणी सुद्धा टी आणि एन यांच्या दिशा बदललेल्या असतील, पी आणि एन सुद्धा यांच्या दिशा बदललेल्या असतील, पी जाईल उजवीकडं, एन जाईल डावीकडं. पण MAM मध्ये काय होणार, यम उजवीकडचा जाणार डावीकडे, डावीकडचं जाणार उजवीकडे, म्हणजे आहे असंच राहणार, आणि ए सुद्धा मध्येच राहणार आहे, म्हणजे यात कुठलाच बदल होणार नाही आहे, म्हणून 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त क योग्य. प्रश्न नंबर 22, सोबतच्या आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. मित्रांनो, ही आहे प्रश्न आकृती. प्रश्न आकृतीमध्ये जर बघितलं तर उजव्या बाजूला एक बाण आहे, ज्याच्या दोनही टोकांना या ठिकाणी आपल्याला बाण दिसतोय. एक आकृती आहे, बाणाच्या दोनही टोकांना या ठिकाणी आपल्याला बाण दिसतोय. मग आता उजवीकडची बाजू डावीकडे जाणार, मग उजवीकडची बाजू डावीकडे म्हणजे आकृतीच्या दोनही टोकांना बाण आहे असं आपल्याला कुठं दिसतंय, आणि ते पण या ठिकाणी डावीकडे पाहिजे, उजवीकडचा भाग डावीकडे जाणार असं फक्त पर्याय क्रमांक ड मध्ये आहे मित्रांनो. म्हणजे बघा, हा जो उजवीकडचा बाण आहे तो डावीकडे आलाय आणि डावीकडची आकृती उजवीकडे आलेली आहे, वरचा भाग वरच आहे, खालचा भाग खाली आहे. मित्रांनो, आपलं उत्तर आहे 22व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक ड. उजवीकडचा भाग डावीकडे, डावीकडचा भाग उजवीकडे, वरचा भाग वर आहे, खालचा भाग खाली आहे. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ड योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आरशातील प्रतिमा घटक 2 यावरील व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.